आनंदाची बातमी मित्रांनो, आत्ताच काही वेळेखाली एक व्हिडिओ टाकलेला त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं, की नवीन जाहिरात अजून एक येणार आहे. त्याच पद्धतीनं ठीक 11 वाजता एक जाहिरात आलेली आहे पहा बॉम्बे हायकोर्टच्या वेबसाईटवर. तर पाहूया नेमकी जाहिरात ती कोणत्या पदाची आहे आणि किती पदाकरिता आहे. तर जर पाहिलं तर या ठिकाणी स्पष्ट उल्लेख आहे पहा स्टेनोग्राफर हायर ग्रेड, स्टेनोग्राफर लोवर ग्रेड. या पदाची काय आहे ही जाहिरात आहे. तर यामध्ये पाहूया व्हॅकन्सी किती आहेत ते पहा आणि कशा पद्धतीनं फॉर्म भरायचा आहे ते देखील आपण व्यवस्थित पाहणार आहोत. तर पाहू शकता या ठिकाणी जे काही जागा आहेत नंबर ऑफ पोस्ट सिलेक्शन यादी आहे 4 आणि वेटिंग लिस्ट आहे 1 म्हणजे टोटल 5 जागा या ठिकाणी आहे. अजून एक जाहिरात अपलोड झालेली आहे त्यावर देखील आपण चर्चा करणार आहोत. तिची पी-डी-एफ वेगळी आहे आणि हे संपूर्ण पी-डी-एफ घेण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही घेऊ शकता. पेमेंटचा विचार केला S20 56,100 ते 1,77,500 आणि यामध्ये स्टेनोग्राफर लोवर यामध्ये पद किती आहेत पहा. सिलेक्शन लिस्ट 1 आहे आणि वेटिंग लिस्ट 1 म्हणजेच अशा प्रकारचे 2 पद आहेत आणि पेमेंट्स देखील तुम्ही पाहू शकता. 49,100 ते 1,55,800 भरपूर पेमेंट आहे आणि पोस्ट देखील ही परमनंट आहे, कॉन्ट्रॅक्ट वगैरे काही नाही. आणि यामध्ये जर वयाचा विचार केला 21 ते 38 वर्ष आहे ओपनवाल्यांसाठी आणि कास्टवाल्यांसाठी 21 ते 43 यामध्ये वय आहे आणि जे काही हायकोर्ट गव्हर्नमेंट एम्प्लॉईज आहेत त्यांच्यासाठी नॉट ॲप्लिकेबल म्हणजे कोणत्याही वयामध्ये फॉर्म भरू शकता 21 वर्षाच्या पुढे आणि क्वालिफिकेशन्स पहा यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे. क्वालिफिकेशन्स जी काय डिग्री आवश्यक आहे. त्याच्यानंतर काय म्हटलंय दिस कंडिशन मे बी रिलॅक्सेड इन द इफ द कॅन्डिडेट्स ऑलरेडी वर्किंग फॉर नॉट लेस दॅन 5 इयर्स लोअर ग्रेड स्टेनोग्राफर इन द हाय कोर्ट और एनी अदर कोर्ट. तर पाहू शकता अशा पद्धतीची ही संपूर्ण पात्रता आहे. तुम्ही व्यवस्थित पात्रता पाहून घ्या. यामध्ये काय-काय लागते टायपिंगचा देखील समावेश आहे. तर अशा एम-एस-सी-आय-टी देखील आहे किंवा अदर जे कोर्स आहेत ते देखील आपल्याला या पोस्टसाठी लागणार आहेत. त्याच पद्धतीनं जे काही स्टेनोग्राफर लोअर ग्रेड आहे त्यांची देखील पात्रता या ठिकाणी दिलेली आहे. तर पाहू शकता अशा पद्धतीची ही सर्व पात्रता त्यांनी दिलेली आहे आणि फॉर्म जे काय आहे कधी सुरू होणार आहे तर आत्ताच सुरू झालेला आहे. फॉर्म भरण्यासाठी ऑनलाईन तुम्हाला काय करायचं आहे हा फॉर्म देखील भरायचा आणि यामध्ये सुद्धा शॉर्टलिस्ट मेथड असणार आहे. शॉर्टलिस्ट झाल्याच्या नंतरच पुन्हा एक्झाम देता येणार आहे. तर ही वेबसाईट आहे आणि या वेबसाईटवर तुम्ही पाहू शकता ओपन झालेली आहे वेबसाईट आज 11 वाजता 24/1/2025 ते 7/2/2025 म्हणजे 7 फेब्रुवारीपर्यंत लिंक ओपन असेल आणि ह्याचं जे काही चलन आहे म्हणजे ऑनलाईन फी जे पेड करायची आहे ती केवळ आहे ₹200 फीस पेड करायची आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे हा फॉर्म व्यवस्थित पद्धतीनं भरायचा आहे. पहा अशा पद्धतीचं जे काही फॉर्म फिलिंग करत असताना सर्व तुम्हाला काय करायचं या ठिकाणी जे क्वालिफिकेशन्स जेवढं आहे तेवढं क्वालिफिकेशन्स तुम्हाला भरायचं आहे आणि इथं मार्क संदर्भामध्ये देखील नोट्स दिलेले द कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू फर्निश टोटल मार्क्स ऑब्टेन अँड आउट ऑफ टोटल ऑफ ग्रॅज्युएशन सर्वच मार्क इथे तुम्हाला काय करायचं आहे टाकायचं आहे. टोटल मार्क्स ऑब्टेन मीन्स म्हणजेच काय म्हटलेलं आहे टोटल ऑफ मार्क्स ऑब्टेन ऑल द इयर सेमिस्टर क्लर्कला लास्ट इयरला होतं आणि यांना सर्व सेमिस्टरचे टोटल करून तुम्हाला काय करायचे आहे मार्क्स टाकायचे आहे. टोटल पर्सेंटेजमध्ये कन्व्हर्ट करून तुम्हाला काय करायचं या ठिकाणी मार्क्स टाकायचे आहे. अशा पद्धतीचा हा फॉर्म आहे आणि तुम्हाला भरायचा आहे. यामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करू शकता. आता यामध्ये जे काही स्टेनोग्राफर पदासाठी ही काय आहे पहा एक्झामिनेशन स्कीम आहे. कशा पद्धतीची असणार आहे तर ही सर्व अशा पद्धतीचं पूर्ण काय होणार आहे एक्झाम होणार आहे. तर पाहून येऊ शकता. याची पी-डी-एफ आपण टेलिग्राम चॅनलवर टाकलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही जाऊन काय करू शकता ती डाउनलोड करू शकता. अजून याबद्दल जर तुमची काय समस्या असेल, अडचण असेल तर मित्रांनो डायरेक्ट कमेंट्स करा. तुमच्या समस्येचं समाधान करण्याचा आपण काय करूया प्रयत्न करूया.